नमस्कार मित्रांनो, तर सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर झाला आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. तर मी आता कणकवलीवरनं मांडवी एक्सप्रेस पकडलेली आहे. तर आता आज देखील आपला स्लीपर डब्बा मिळालेला आहे आपल्याला. तर स्लीपरचा S3 हा डब्बा आहे आपला आजचा. आणि माझी तिकीट नंबर, आपले सीट नंबर आहे 23, जो आपला RAC 23 आहे. तर RACचं बघा पद्धत कशी असते. आता हा पूर्ण RAC आहे. हा विंडोच्या सरळ साईडला असतो आणि समोरासमोर जे दोन डबे सीट असतात ते RAC मध्ये काउंट होतात. तर आम्हाला RAC 23 टोटल मिळालेला आहे. बाजूला आमच्या फॅमिलीसाठी RAC 31 आणि 39 तिन्ही भेटले. तर विंडोची सीट भेटतात, त्याच्यामुळे आपली बच्चे कंपनी तर खुश आहे. सोबतच आपली आता ही कोकण रेल्वे तुम्ही पहा. आता सध्या आपण कणकवलीतनं ट्रॅव्हल करतो, त्याच्यामुळे सध्या तरी ट्रेन खाली आहे. ट्रेन ही साधारण भरल मला वाटतंय राजापूर आणि रत्नागिरीच्या पुढेच पूर्ण भरल, कारण खेड चिपळूणची जी डेली अपडाऊन करणारी पब्लिक असते ही या ट्रेननी नक्कीच प्रवास करते. त्याच्या पुढे आता दिवा सावंतवाडी गेली असेल, ती भरून गेली असेल. पाठोपाठ या मांडवी एक्सप्रेससाठी लोक अवेलेबल असतात. आता मांडवी एक्सप्रेसला थोड्या वेळाने सगळी लोक येतील. आणि ही ट्रेन आता जेवढी खाली तुम्हाला दिसते, कोकण रेल्वेची विशेषता हीच आहे. कोकण रेल्वे कधीच तुम्हाला खाली भेटणार नाही. ही 365 दिवस भरलेली असते. तर आता देखील ही आमची भार्गवी, तर आता देखील आपली ही ट्रेन भरलेलीच असणार, ही पुढे रत्नागिरीच्या पुढे. तर तोपर्यंत आपण पुढची परतीच्या प्रवासातली गंमत जम्मत एन्जॉय करत निघूया. सध्या तुम्ही बाहेरचं वातावरण देखील बघा. आता कसं आहे मित्रांनो, उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे ही जी शेती आहे कोकणात जास्त करून भात शेती पिकते. तर हे बांधामध्ये जास्त करून भात शेती असते. ती तुम्हाला आता भेटणार नाही, ती भेटणार तुम्हाला सगळे नंतरच. जेव्हा तुम्ही शिमग्याच्या पण नाही, गणपतीत जेव्हा तुम्ही गावात याल तेव्हा सगळीकडे तुम्हाला अशी हिरवळ सगळीकडे दिसेल तुम्हाला. Echoing step on the forest floor opens a world through an ancient door. तर आता मित्रांनो, आपल्या प्रवासातला पहिला हा बोगदा. असं मी तुम्हाला बोललो, विशिष्ट स्थानकांनाच थांबते ही ट्रेन. आता आलो आहे आपण आता खारेपाटणमध्ये. या खारेपाटणलाही थांबणार नाही, कारण की हिचा पुढचा स्टॉप डायरेक्ट हे आहे, काय बोलतात त्याला, राजापूर रोड. ही खारेपाटणात थांबणार नाही, तर चालली खारेपाटणावर. मित्रांनो, पुढचं स्टेशन आलं राजापूर. तर हे मित्रांनो आपलं आहे गाव, म्हणजे मी आहे राजापूर गावाचा. माझं गाव जे आहे आजिवले राजापुरातलं. तर मला जर उतरायला यायचं असेल ना, तर मला या राजापूर स्टेशन उतरावं लागतं. तर मी आता राजापूरमध्ये उतरणार नाही आहे, कारण की आपण चाललो आता घरी. मी ॲक्च्युली गेलो होतो कुणकेश्वरला कणकवलीवरनं. मी तुम्हाला दाखवतो आहे की माझं गाव म्हणजे माझ्या वडिलांचं गाव हे आहे राजापूर. इकडनं मी जातो आजिवलीला. आजिवली सुद्धा आहे राजापूर. आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि या मांडवी एक्सप्रेसचा हा एक स्टॉप आहे. तर इकडे देखील आपली ट्रेन थांबेल आता थोड्या वेळासाठी. आणि इकडे आता बघा थोडी गर्दी व्हायला सुरुवात देखील होईल आता. वेरावली स्टॉप, वेरावली इकडे पण थांबणार नाही, जाईल पुढे. कारण की इथं आता पुढचा स्टॉप आहे राजापूर नंतरचा आडवली स्टॉप. आडवलीनंतर ही डायरेक्ट घेणार रत्नागिरीनंतर मग संगमेश्वर. असं करत ही आता मी जाईल. ॲक्च्युली ही ट्रेन जवळजवळ 1.5 तास लेट झाली आहे आता तिच्या एक्झॅक्ट टाईमपासून. तर मित्रांनो, तुम्हाला आता माहिती आहे हा आहे रत्नागिरी. सगळं इंडस्ट्रियल लाईन आणि मच्छीची एरिया. मच्छीचा वास जिथं तुम्हाला अनुभवायला येईल, म्हणजे समजायचं तुम्ही रत्नागिरीपर्यंत पोहोचलेला आहात. आजूबाजूला सगळे मच्छीचे कारखाने आहेत.
त्याच्यामुळे पूर्णतः तुम्हाला इथं मच्छीचाच वास येणार. तर फायनली आपण रत्नागिरीत पोचलो. 2:20लाही पोचायला पाहिजे होती, झाले 3:20, म्हणजे जवळजवळ 1 तास ही ट्रेन आता लेट आहे. मित्रांनो रत्नागिरी आलं आहे आणि फेरीवाले देखील आता स्टार्ट झालेले आहेत. हा उक्षी आणि भोके मधला रत्नागिरीच्या अगोदरच आहे. सर्वात मोठा टनेल आहे. कमीत कमी या टनेलला क्रॉस व्हायला 10 ते 15 मिनटं लागतात. नॉर्मल स्पीडनी देखील ट्रेनच्या 10 ते 15 मिनटं घेतात हा पूर्ण एक टनेल पास होण्यासाठी. आता सध्या ट्रेनला गर्दी कमी आहे. आता रत्नागिरी जस्ट पास झालं आहे. ट्रेनला बघा तुम्ही पाहिजे तशी गर्दी नाही आहे. पण जसं जसं मला वाटतं संगमेश्वर नंतर खेड चिपळूण जेव्हा येईल त्यानंतर ट्रेन ही जेवढी तुम्हाला जास्त आत्ता खाली दिसते एवढी खाली दिसणार नाही. ट्रेन भरली असेल त्या टायमाला. कोकण रेल्वेची हीच एक खासियत आहे. जसं मी तुम्हाला बोललो खेड चिपळूणला गर्दी थोड्या प्रमाणात जास्त असते, कारण की खेड चिपळूणची पब्लिक ही डेली अपडाऊन करणारी असते. त्यांच्यासाठी ही एक ट्रेन आणि दिवा चांदवड ट्रेन, हे दोन्ही ट्रेन एक प्रकारे म्हणजे रोजच्याच त्यांच्यासाठी रोजच असते ही ट्रेन. त्याच्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये जास्तीत जास्त गर्दी होते या ट्रेनला. आता आपण चाललोय संगमेश्वरच्या दिशेने. मित्रांनो पुढचं स्टेशन आलं आहे. आता पाहूया कुठलं स्टेशन आहे. ॲक्च्युली हिचा रत्नागिरी नंतरचा हॉल्ट आहे तो म्हणजे संगमेश्वर रोडचा. तर आता हा संगमेश्वर आहे का पहिलं बघूया, कारण की जर क्रॉसिंग असेल तरी देखील थांबते ट्रेन. हां तर संगमेश्वर रोडच आहे. बरोबर संगमेश्वरला ही ट्रेन आली आहे. ॲक्च्युली संगमेश्वरचा पण पोहोचायचा हिचा टायमिंग होता 3:10चा, झाले 4:10, म्हणजे 1 तास अजून ही ट्रेन ही लेट आहे. गर्दी पाहाल तर गर्दी जनरलसाठी पुढे आहेच, आणि त्यानंतर परत जी गर्दी होईल ती थोडी आता पुढे खेड आणि चिपळूणमध्ये तर ही गर्दी होणारच आहे. ही ट्रेनला आत्ता जरी गर्दी नसली तरी खेड आणि चिपळूणला गर्दी होणारच आहे. तर मित्रांनो कोकण रेल्वेची सफर करताना बोललो कोकण रेल्वेची काही माहिती देखील आपण घेतणं गरजेचं आहे. तर कोकण रेल्वेची सुरुवात म्हणजे त्याचा कन्सेप्ट होता 1954 सालीचा, आणि त्या कन्सेप्टचे ॲक्च्युली जे म्हणतात ना फादर होते, म्हणजे फादर ऑफ मेट्रो ज्याला बोलतात, फादर ऑफ कोकण रेल्वे ज्याला बोलतात, ते आहेत डॉक्टर A.B. वालावलकर सर. तर त्या सरांनी म्हणजे वालावलकर सरांची कन्सेप्ट होती 1954 साली त्यांनी ते पाहिली होती. पण तिला जवळजवळ इस्टॅब्लिश होण्यापर्यंत वेळ गेला 1990चा. म्हणजे 1990 साली कोकण रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. त्या बोर्डाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा त्या NDAचं गव्हर्नमेंट होतं, आणि इंडियाच्या गव्हर्नमेंटमधले जॉर्ज फर्नांडिस हे होते फायनान्स मिनिस्टर. जॉर्ज फर्नांडिस होते रेल्वे मिनिस्टर, आणि फायनान्स मिनिस्टर होते मधु दंडवते. ते ह्या दोघांच्या संकल्पनेतनं ही जी कोकण रेल्वे सुरुवात केली. त्यानंतर कोकण रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर त्याचा हेडक्वार्टर बनवला गेला नवी मुंबईला, ज्यात स्थित आहे CBD कोल्हापूरमध्ये. जर तुम्ही पाहिलं असेल कोकण भवन म्हणून, कोकण रेल्वेचं जे भवन आहे ते आहे CBD कोल्हापूरला. आणि त्यानंतर संपूर्ण जी कोकण रेल्वे आहे त्याचे इस्टॅब्लिशमेंट ज्या माणसाच्या म्हणजे ज्याला म्हणतात मेट्रोमॅन ते E. श्रीधरन, तर डॉक्टर E. श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली म्हणू शकता किंवा त्यांच्या सुपरविजनखाली ही पूर्ण मेट्रो लाईन 741 किलोमीटरची ही लाईन आहे टोटल, ती बनवली गेली. तर आत्ता ह्या मेट्रो म्हणण्यापेक्षा कोकण रेल्वेची जी एकूण बांधणी आहे त्याच्यातले 51% जे स्टेक आहेत हे पूर्णतः युनियन म्हणजे आपली जी हे गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांचं आहे. 15% जे स्टेक आहेत ते 15% महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे, 6% गोवा, 6% केरला आणि 15% कर्नाटक गव्हर्नमेंट. असं 100%चा स्टेक जो आहे हा कोकण रेल्वेचा असा विभागला. चिपळूणची नदी सुकली आहे आता, काय माहिती पाऊस आला नाही ना, तर गणपतीमध्ये मस्त भरलेली असेल. मित्रांनो आता आपण चिपळूण स्टेशनपर्यंत पोहोचतोय.
स्टेशनला आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी कमी आहे सध्या तरी, पण मला असा आता अंदाज आहे की आत्ता गर्दी व्हायला स्टार्ट होईल. चिपळूण आणि खेड हे दोन्ही स्टेशनमध्ये गर्दी होते, कारण की जसं तुम्हाला बोलतो रेग्युलरवाले इथूनच प्रवास करतो. तर आता आलो आपण चिपळूणला बरोबर. वेळ झाली 4:45. तिचा टायमिंग होता 4चा. अजूनही एक तास सव्वा तास लेट आहे अजून ही ट्रेन. ही जनरलची गर्दी बघा, सगळी जनरलची गर्दी आहे. आता हे जनरलवाले काय आहे, गर्दी पुढं भेटेल म्हणून ते परत स्लीपर कोचमध्ये की पुढं पर्यायी पुढच्या कोचमध्ये फिरतील. काय जागा करत कारण त्यांचा रोजचा प्रवास आहे, त्यांना अंदाज आहे. त्याच्यामुळे ते रोजच्या प्रवासाप्रमाणे ते स्लीपरमध्ये देखील येतील, जनरलमध्ये देखील येतील. तर पोचलो आपण आता खेडमध्ये. खेडचा पण टायमिंग होता बरोबर 4:45 नाही, 4:45 नव्हता, हे होता 3:30-4चा होता. वाजलेत 5. 1 तास अजूनही ट्रेन लेट आहे. 5 वाजले आता संध्याकाळचे. आता आपण खेडला 4ला ॲक्च्युली खेडला पोचली पाहिजे होती. आता आली ही 5ला बरोबर. 5:10 झाले. 1 तास ट्रेन लेट आहे. आता ह्याच्या पुढचं स्टॉप आहे माणगाव, त्यानंतर मग पनवेल. मला उतरायचं पनवेलला, तर पुढे माणगाव आणि नंतर पनवेल. माणगावनंतर रोहायला एक हॉल्ट असतो, जो खूप मोठा असतो, कारण की ते दिवा सावंतवाडीला पास करायला देते. तर दिवा सावंतवाडी पासिंग जर थांबले असेल तर मग रोहायला एक स्टॉप गेली, नाहीतर मग सरळ मग माणगाववरनं डायरेक्ट जाईल ती पनवेलला. तर आपला अंदाजित टायमिंग आहे 7:05चा. तरी बघूया आपण किती वाजता पोहोचतो. मित्रांनो आलो वीरला. ॲक्च्युली वीर याचा स्टॉप नाही आहे, तर ही पण आता ही वीरला थोडी स्लो झाली आहे. तिचा स्टॉप आहे पुढे माणगावचा. माणगावलाही पोचली पाहिजे होती 5 वाजता. वाजले आता जवळजवळ 6. म्हणजे जवळ ही अजूनही 1 तास ट्रेन लेट आहे. पनवेलचा इथं 7चा टायमिंग मला नाही वाटत कवर करत. आपण बघूया एकदा. तसं मी तुम्हाला बोललो आता हा वीर आला आहे. 7चा टायमिंग आहे, तर आता ही वीरला थांबते. बहुतेक क्रॉसिंग असेल. जर क्रॉसिंग पुढे रोहायला तर नाही थांबली तर मग आपली बरोबर ही पनवेलला 7:05पर्यंत पोहोचेल, नाही तर 7:30 लास्टलाच पोहोचेल. जरी अशीच 1 तासभर लेट असेल तर मग ही ट्रेन 7-7:30च्या ऐवजी 8-8:15पर्यंत पोहोचेल पनवेलला. 6:10 मित्रांनो, 6:10ला बरोबर माणगावला पोचले. हिचा टायमिंग आहे ॲक्च्युअलमध्ये 5चा, म्हणजे 1 तास 5 मिनटं अजूनही ट्रेन लेट आहे. माणगावला आता जस्ट आपण पोचलो आहे. फक्त एवढंच आहे की मित्रांनो, आता जर ही ट्रेन जर रोहायला थांबली नाही तर ही 1 तासात बरोबर पनवेलला पोचेल, म्हणजे 7:05पर्यंत पोचेल पनवेलला. जर ही रोहायला हॉल्टसाठी थांबली तर मग आपल्या पनवेलला कमीत कमी 8-8:30पर्यंत जाईल. तर आपण बघूया पुढचं डेस्टिनेशन कसं कवर होतो आहे ते. तर आता आपला शेवटचा स्टॉप आहे हा माणगाव. याच्यानंतर जो पनवेल तेव्हा आपण ही इथली मांडवी एक्सप्रेस, आपण इकडे तिचा आपला शेवटचा टप्पा असेल. त्यानंतर आपण आपल्या लोकल ट्रेनने आपल्या मानखुर्दपर्यंत जाणार आहोत. तर मित्रांनो गर्दी कमी आहे आज. म्हणजे मी बोललो तुम्हाला रोहायलामध्ये गर्दी भेटेल, म्हणजे ह्याच्यामध्ये खेड आणि चिपळूणमध्ये. पण तुम्ही पाहू शकता गर्दी कमी आहे खूप. तर आपलं डेस्टिनेशन येईल पनवेल. तर आता आपण पनवेलला उतरू. आता संध्याकाळची वाजत बरोबर 6:45 आणि रोहायला पण थांबली नाही ट्रेन. तर त्याच्यामुळे आजचा प्रवास हा बरोबर टायमिंगला होईल असं मला तरी अपेक्षित आहे. छान वाटलं जरासं. तर आपण आता पनवेलला किती वाजता उतरतो ते पाहूया. आता बघा बरोबर 6:45 झालेत. तर मित्रांनो फायनली आम्ही मुंबईच्या लोकलमध्ये बसलेलो आहे. ॲक्च्युली लेट झाली ट्रेन आपली. पनवेलला ही ट्रेन कमीत 7:05ला अपेक्षित होती, पण ती ट्रेन आली 8:10ला, म्हणजे 1 तास 10 मिनटं ट्रेन जवळजवळ लेट झाली. त्याच्यामुळे आता आम्ही पोचलो होतो जस्ट
8:25 झाले. तर आता पनवेलच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तिकडनं चाललो आम्ही मानपूरला. तर मित्रांनो बाकी काही नाही, तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं मी आपला पूर्ण हा प्रवास. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.